त्यामुळे बक्षिस फक्त खेळाडूंना मिळणार नाहीत तर संघ मालकांना सुद्धा बक्षिस मिळणार आहेत। सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये क्रांती होते असं मी म्हणेल, कारण 4 संघांमध्ये लीग घेणं हे आयोजकांच्या दृष्टीने परवडत नाही, कारण मग एंट्री फीचा विषय येतो आणि मग मोठी एंट्री फी खेळाडूंना द्यावी लागते। त्यामुळं 8 संघ जर बोलवले तर नॉकआउट स्पर्धा घ्यावी लागते, परंतु लीग आणि 4 संघांची लीग किंवा 8 संघांची नॉकआउट याचा मध्य काढलेला आहे। या स्पर्धेमध्ये 6 संघांची लीग आहे, म्हणजे तुम्हाला 4 संघांच्या लीग मध्ये 2 मॅचेस मिळतात खेळायला, 2 मॅच पराभूत झाले तर स्पर्धेच्या बाहेर पडावं लागतं। इथे सुद्धा तसंच आहे, 2 मॅच तुम्हाला खेळायला मिळणार आहे, मात्र जो संघ 2 मॅच हारणार आहे त्याला मात्र स्पर्धा सोडावी लागणार आहे। सन्मान्य राजाभाऊ सुरवसे, सन्मान्य समाधानजी लांडगे, दोन्ही अतिथींचं आगमन इथे झालेलं आहे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सामना 6 षटकांचा असेल, 5 षटकांचा सामना आहे आणि 2 ओव्हर सर्कल काय 2 षटकांचं सर्कल आहे। आयसीसीचा नवीन नियम आपण इथे फॉलो करत नाहीये, आयसीसीने काही दिवसांपूर्वीच नवीन नियम आणलेला आहे। पूर्वी 20 षटकांचा सामना असेल तर 6 षटकांचा पॉवर प्ले असायचा, मात्र आता तसं नसणार आहे। आता सामन्याची षटकं कमी झाली तर पूर्वी काय असायचं की पॉवर प्ले मग कुठे 4 ओव्हर 5 ओव्हर 3 ओव्हर असा आणला जायचा खाली, परंतु आता तसं होणार नाही। आता त्यांनी प्रत्येक ओव्हरसाठी किती पॉवर प्ले असणार आहे त्याची सुद्धा घोषणा केलेली आहे। तर मॅचला सुरुवात करायची, सुपंत चषक 2025 चा शुभारंभ होतोय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते। टीम एसके फ्रूट प्रवीण इलेक्ट्रॉनिक दत्तनगर सलामीची जोडी मैदानामध्ये, तर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सलामी गोलंदाज घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर नवे तर घरच्या अंगणामध्ये खेळण्यासाठी तयार झालेले आहेत। एसके फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल्स दत्तनगर सलामीची जोडी अभि भांगे आणि अभि रिसवडकर, निश्चित प्रतिष्ठीय खेळाडू आहे, गोलंदाज आहे बापू माडिक। पहिला चेंडू सुपंत चषक, यस कडक पहिला शॉट आणि सीमारेषेच्या बाहेर 6। आता लाईनमनचं काम खूप मोठं असणार आहे, कारण हवा इतका वेगानं वाहते, अशा परिस्थितीमध्ये लाईनमनला मला वाटतं गेटवरच थांबावं लागेल, कारण प्रत्येक बॉल जवळपास गेट पर्यंत जाणार आहे। इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि काय हुक केला, पहिल्याच बॉलला अभि भांगेचा दिमागदार षटकार। 6 धावांबरोबर स्पर्धेची सुरुवात होते। पहिला बॉल षटकार आहे, यावरून तुमच्या लक्षात येईल की या स्पर्धेत पुढे काय होणार आहे। दरवर्षी स्पर्धेचा शुभारंभ होत असताना पाऊस असतोच आहे, यावर्षी पाऊस जरी नसेल शुभारंभाला तरी देखील धावांचा पाऊस पडणार आहे आणि पुढचे 5 दिवस मैदान पाणी पाणी होणार आहे। दुसरा सामना यस कडक, दुसरा देखील हाफ ओली अक्रॉस द बॅट फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा षटकार। वाह, सुरुवातीलाच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। या वर्षीचा हंगाम तसाच आहे की मे महिन्यात भरपूर पाऊस पडला, इतका पडला की मला वाटतं सरासरी जी होती वर्षाची ती पहिल्या महिन्यातच कव्हर झाली, म्हणजे पाऊस जून महिन्याच्या अगोदरच मे महिन्यातच तसंच झालं। इथे उजव्या इशा बाहेर वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे। धाव फलकावरती धावा आहेत त्या 13। वाईडच्या नियमांमध्ये सुद्धा आयसीसी बदल करते, वन डे क्रिकेट आणि T20 क्रिकेटमध्ये पॉवर प्लेच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत। दरवर्षी सातत्याने नियमांमध्ये बदल होत आहेत आणि आपण फॉलो करतोय की नाही मला माहित नाही, मला त्यासाठी सूरज गायकवाड सरांशी चर्चा करावी लागेल
की आपण यावर्षी स्पर्धेमध्ये नियम नवीन आलेले वापरतो आहोत की नाही. या सुंच फटका कव्हरच्या डोक्यावर उचलण्याचा प्रयत्न, फसलेला फटका झेल होईल आणि अभिभांगे मोठा फलंदाज इथे बाद. पहिला धक्का एसके फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल्सला. डिगा पिसे आपल्याला विनंती आहे. आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष संजय भोसले यांना विनंती, आपण स्टेजवरती यायचं आहे. चौकार का षटकार, या ठिकाणी सुंदर असा षटकार. काय नाव प्लेयर, बॅट्समनचं नाव काय, श्रीनाथ खटके यांच्याकडून अतिशय सुंदर असा सिक्सर या ठिकाणी मारलेला आहे. धावसंख्या होती ती 19. सन्माननीय माळशिरस पंचायत समितीचे सभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील यांचे ते पीएम म्हणून काम करत असताना आज ग्राउंडवरती सुद्धा ते षटकार मारत आहेत. या ठिकाणी ते जोरदार षटकार मारण्याच्या नादात कट आउट, धावबाद झालेले आहेत. कॅच आउट. या ठिकाणी ओव्हर झाल्यानंतर घ्यायचा सत्कार. या ठिकाणी आरपीआयचे महाराष्ट्र राज्याचे युवक उपाध्यक्ष सन्माननीय किरणदादा धांजे या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झाले. त्याबद्दल राजरत्न नाईकनवरे परिवाराच्या वतीने बाळासाहेब तात्यांचा घ्यायचा आहे. बाळासाहेब इंगळे यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. यानंतर म्हाळुंग नगरपंचायतचे नगरसेवक सन्माननीय नवगिरे सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. नवगिरे सरांना विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आकाश गोदे यांना विनंती आहे वर यायचं. तुम्ही राज नाईकनवरे यांना विनंती आहे सत्कारासाठी वर यायचं. या. यानंतर आरपीआयचे जिल्हा सचिव सन्माननीय भारतनाना आठवले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष शामरावजी भोसले यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. आरपीआयचे तालुका अध्यक्ष मिलिंदजी सरतापे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष संजय भोसले यांचाही सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर तालुक्याचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते
बापूसाहेब पोळके यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर आरपीआयचे युवक तालुका सरचिटणीस प्रवीण साळवे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर दावल शिवशरण, त्याचबरोबर या सर्व स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय अनिलजी नाईकनवरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर सतीश गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. स्मारक समितीचे अध्यक्ष राजाभाऊ सुरवशे यांचा या, त्याचबरोबर स्मारक समितीचे उपाध्यक्ष समाधान लांडगे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. या ठिकाणी सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते उद्योजक बजरंग भोसले यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. बापूसाहेब ग्रामपंचायत म्हाळुंगचे माजी सदस्य सन्माननीय सुरवशे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. संजय भोसले तालुका उपाध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. समाधान लांडगे घेतलं. सतीश गायकवाड या ठिकाणी नो बॉल ची घोषणा होते. घेतलंय घेतलंय. बजरंग झालाय सत्कार. ओके. नाही असं यानंतर नरेंद्र भोसले यांचाही सत्कार होईल. बापू नाईकनवरे, नरेंद्र भोसले सत्कार करा. यानंतर डोणे सरांचाही सत्कार होईल. समालोचक डोमे सर. डोमे सरांचा आवाज ऐकल्याशिवाय या ठिकाणी मॅचची कॉमेंट्री ऐकल्यासारखं वाटत नाही, म्हणून सरांचा विशेष असा सन्मान या ठिकाणी राजरत्न यांच्या वतीने होतोय. गोपी जाधव सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. गोपी जाधव सर यांना विनंती आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आपले हे कोण राहिले? अकलूज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रवीण काळे साहेब यांना विनंती आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. त्यांचाही सन्मान होतोय. प्रवीण काळे साहेब यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. धन्यवाद नरेंद्र सर, ज्यांचा आवाज आपण ऐकला. उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक खाली टॅकन विथ ब्युटिफुल कॅच. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन परत आहेत. इथे जाळं चांगलं विणलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच मोठमोठ्या शिकार पांडुरंग सहकारी साखर कारखाना संघाने या मॅच मध्ये केलेले आहेत. इथे बघायचं आपल्याला 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धाव फलकावरती 28 धावा. दुसरं षटक मात्र सुरू आहे. फलकावरती धावा भरपूर आहेत, मात्र 3 विकेट मिळवण्यामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखाना यशस्वी झालेले आहेत. बापू महाडिकचं पहिलं षटक ज्यामध्ये 2 विकेट आपण पाहिल्या. तर दिगंबर पिसे यांच्याकडून बापू महाडिक साठी 500 रुपये. 28 धावा फलकावरती आहेत आणि षटक, दुसरं षटक अजून सुरू आहे. जे दुसरं षटक आपण पाहिलं होतं ओम पवारच्या हातामध्ये दिलं होतं, मात्र 2 बीमर टाकल्यामुळं त्याला थांबवण्यात आलं आणि त्यानंतर तेच षटक मोहन फुगे आता इथे पूर्ण करताना आपण बघतोय. खरं तर क्रिकेटचा नियम काय आहे याची सुद्धा बारकाईने आपण माहिती घेतली पाहिजे. ज्यावेळेस एखादा गोलंदाज 2 बीमर टाकतो त्यावेळेस पंचांचा अधिकार असतो. पंच त्यांच्या अधिकारामध्ये त्याला थांबवू शकतात. यस, इथे कड निश्चित प्रकारे आहे का? चेंडू फाईन लेगला जाणार आहे. 1 धाव जरूर तिथून येणार आहे.
आणि फलकावरती धावांची वाढ होते 28 वरून पुढे 29 धावा, 3 गडी बाद 29 दुसऱ्या षटकामध्ये एसके फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल्स दत्तनगर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना विरुद्ध दत्तनगर असा सामना मैदानामध्ये. किरण काटकर आणि जयराम पवार ही जोडी मैदानामध्ये चौथ्या विकेटसाठी खेळतायत. पुन्हा एकदा उजव्या इष्टीवरून जाणारा चेंडू, इथे चांगला चेंडू आहे. डाव्या इष्टीच्या बाहेरून जरी असेल तरी अलीकडे आपण पाहतो की आयसीसीने वाईडचा जो नियम आणलेला आहे तो नियम सांगतो की लेग स्टंप पासून 1 फूट अंतराच्या बाहेरून चेंडू जात असेल तर तो वाईड दिला जाईल. आता डाव्या इष्टीच्या बाहेर सरसकट गेलेला चेंडू वाईड दिला जाणार नाही. आणि यस सर, आपण तोच नियम फॉलो करतोय सूरज सर. यस, त्यामुळे जिथे गार्ड आहे फलंदाजाचा त्या गार्ड वरून जर चेंडू जात असेल तर तो वाईड दिला जाणार नाही. फलंदाज सफल होतात आणि त्यामुळे आयसीसीने हा निर्णय आणलेला आहे. दिगंबर पिसे यांच्याकडून बापू महाडिक यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि या ठिकाणी ते पैसे जमा झालेले आहेत. इथे फक्त रोख बक्षीसच स्वीकारली जातात. जे रोख बक्षीस देणार नाहीत, रोख जमा करणार नाहीत, त्यांची बक्षिसं पुकारली जाणार नाहीत. 5 दिवस या गोष्टीला फॉलो करायचे. ज्याने रोख बक्षीस दिले त्याचंच नाव अनाऊन्स केलं जाईल. तर जे नियम बदलले जातात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आपण केली पाहिजे. खरं तर हे का करावं लागतं या गोष्टी. पूर्वी आपण पाहायचो की डाव्या इष्टीच्या बाहेर सरसकट गेलेला चेंडू वाईड दिला जायचा. त्याच्यानंतर उजव्या इष्टीच्या बाहेरचा वाईडचा नियम आला. बॅट्समन रीच टू दी बॉल, तिथे रीच वाढला गेला. कारण फलंदाजांनी काय केलं की त्यांच्या स्टान्स मध्ये बदल केले, त्यांच्या फुटवर्क मध्ये बदल केले आणि मग ते फुटवर्क थोडेसे गोलंदाजांच्या दृष्टीने कठीण ठरायला लागले. एखादा फलंदाज चेंडू टाकायच्या अगोदरच एकदम पुढे जातो, ऑफ स्टंप वरती येतो. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाने करायचं काय, कारण डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू टाकला तर तो वाईड दिला जाणार आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर जर जास्त टाकला तर तोही वाईड होणार आहे. आणि म्हणून आयसीसीने काय केले, या मर्यादा वाढवलेल्या आहेत गोलंदाजांच्या. आता उजव्या इष्टीच्या बाहेर जर चेंडू असेल, वाईड लाईनच्याही बाहेर असेल तरी तो वाईड दिला जात नाही, तो रीच पर्यंत पकडला जातो. डाव्या इष्टीच्या बाहेर सुद्धा एक स्वतंत्र लाईनच तिथे ड्रॉ केली जाते. अलीकडे तुम्ही बघा 1 फुटावरती लाईनच ड्रॉ केली जाते दोन्ही बाजूला. ऑफ स्टंपच्या पुढे 1 फूट आणि लेग स्टंपच्या इकडे 1 फूट, जेणेकरून डाव्या हाताचा उजव्या हाताचा फलंदाज आला तर पंचांना ती अडचण नकोय. यस, सातली कट जरूर आहे आणि चेंडू तिथे जाईल थर्ड फाईन लेगला. 1 धाव तिथून प्राप्त होते आणि फलकावरती धावांची नोंद होणार आहे 31. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर आदरणीय RH पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, हुक केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, अत्यंत शानदार षटकार. आदरणीय RH पाटील साहेबांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे डिस्टिलरी विभागाचे व्यवस्थापक आदरणीय RH पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे आणि धावांचा धडाका सुरू झालेला आहे. षटकारांचा पाऊस इथे पडतोय. सन्माननीय दादासाहेब मोरे आणि सन्माननीय राहुलजी साठे या अतिथींची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलंही मनपूर्वक स्वागत. स्लोवर बनवता चेंडू यावेळेस आखूड टप्प्याचा थोडीशी उंची मिळाली, मात्र इथे कनेक्शन मिळालं नाही. फलकावरती धावा 37. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये येवाना सुरू झालेला आहे आणि इथे कव्हर्सच्या डोक्यावरून उचलला अगेन्स्ट दी वाइंड. व्हॉट अ शॉट, दिमागदार. कारण स्क्वेअर लेग मिड विकेटला षटकार मारणं सोपं आहे, कव्हर्सला षटकार मारणं अवघड आहे, मात्र तिथे सुद्धा एक दिमागदार षटकार. 6 धावा मिळतील षटकाराबरोबर. फलकावरती धावा 43. 3रं षटक सुरू असताना आलेल्या सगळ्या संघांनी नोंद करा. कोण संघ जे उपस्थित आहेत, विशेषतः वीर, विजय, अकलूज आणि पिरळे या दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या उपस्थितीची नोंद तात्काळ करा. इथे कडक शॉट लॉंग ऑनच्या डोक्यावरून यावेळेस 6 धावा. शानदार.
थँक्यू डीजे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे डिस्टिलरी विभागाचे व्यवस्थापक आदरणीय आर्यश पाटील साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. तिसरा लागोपाठचा 3 षटकार ओळीने आलेले आहेत आणि षटकाची सांगता होते. थँक्यू डीजे. आदरणीय आर.एच. पाटील साहेबांना सन्मानित करण्यात येते. R.S. पाटील साहेबांना सन्मानित करण्यात येते. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय राजरत्न बापू नाईकनवरे यांना आपण पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे डिस्टिलरी विभागाचे व्यवस्थापक मॅनेजर आदरणीय R.S. पाटील साहेब यांना सन्मानित करा. मान्यवर अतिथी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारी सगळी मान्यवर, डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांवरती प्रेम करणारे मान्यवर, युवा नेते राजरत्न बापू नाईकनवरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे सगळे मान्यवर आज या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेट, यस कडक शॉट आणि फ्लॅट 6. उंची नव्हती मात्र लांबी होती भरपूर. चौथ्या क्रमांकाचं षटक सुरू झालेलं आहे. गोलंदाज बापू महाडिक. धावा भरपूर आल्यात. बापू महाडिकचा पहिला चेंडू षटकार मारला होता, पहिल्या षटकातला दुसराही षटकार मारला होता आणि 5वा चेंडू पुन्हा षटकार मारला होता. मग 2 विकेट बापू महाडिकच्या नावावरती आहेत पहिल्या षटकामध्ये. तर इथे सुद्धा सुरुवात थोडीशी खराब आहे बापू महाडिकची. मात्र बापू महाडिक असा खेळाडू आहे की तो केव्हाही कमबॅक करू शकतो. फलंदाज समोर आहे किरण काटकर. रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटी. अप्रतिम, अत्यंत लाजवाब, ट्रिमेंडस ड्राइव्ह. 6 धावा. पुन्हा एकदा once again with great shot. 6. गोपाटचे 3 षटकार. किरण काटकर हा आशेचा नाही भरवशाचा किरण आहे. किरण काटकर 73 वरती धावा पोहोचलेल्या आहेत. चौथ्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे. फक्त 5 चेंडू खेळलेत किरण काटकरनं आणि तब्बल 20 धावा फलकावरती. 400चा स्ट्राइक रेट आहे किरण काटकरचा. काय फलंदाज आहे. पुन्हा एकदा बापू महाडिक प्रश्नात टाकले बापूला. बापूवरती चढवलेला मोठा हल्ला, भयानक हल्ला आहे, जीव घेणा हल्ला आहे. परत एकदा लांबी किती घेणार आहे, उंच भरपूर आहे आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक. ड्रॉप होईल कॅच. जीवदान किरण काटकरला. एक जीवदान किरण काटकरला. एका धावे बरोबर फलकावरती धावा. चौथ्या षटकामध्ये 74 धावा. 74. यानंतरचा सामना मेजर 11 पिरळे. मेजर 11 पिरळे खेळाडू इथे उपस्थित असतील तर तात्काळ संपर्क करा. हे बघा, इनिंग नंतर आपल्याला टॉस करायचा आहे. मेजर 11 पिरळे आणि वीर विजय अकलूज. वीर विजय अकलूज, मेजर 11 पिरळे दोन्ही संघांपैकी
दोन्ही संघांचे कोणीही प्रतिनिधी इथे असतील तर ताबडतोब संपर्क करा. चौथं षटक, यानंतर अजून एक षटक आहे. 5 षटकांची एकूण लढत आहे. कमबॅक निश्चित केले जाते बापू महाडिक कडून. पहिले 3 षटकार ठोकल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना अडचणीत आणलं होतं, खिंडीत गाठलं होतं आणि इथे आता घाटात दिवस मावळणार आहे. फलंदाज होणार आहे बाद. धक्का बसेल चौथा. 4 गडी बाद. फलकावरती धावा 77 धावा. एसके फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल्स दत्तनगर 77. आणि इथे धावांचे खच पडणार आहे, धावांचे विक्रम, धावांचे ढीग उभे राहणार आहेत, धावांचे पर्वत डोंगर उभे राहणार आहेत. येणारे 5 दिवस आपल्याला असाच खेळ बघायचा आहे. कारण नैऋत्य मोसमी वारे, दरवर्षी स्पर्धा पावसाळ्यातच असते जुलै महिन्यामध्ये, त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे आता सुरू आहे. त्यामुळे वारे सातत्यानं वाहत असतात, एकाच दिशेला वाहत असतात. उन्हाळ्याचे दिवस असतील तर वारा कुठल्या बाजूने कुठे फिरेल सांगता येत नाही. मात्र जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असं नसतं, वारा एकाच दिशेने वाहत असतो. त्यामुळे इथे उजव्या हाताच्या फलंदाजांना, आपण एका चेंडचा वापर करतोय तर उजव्या हाताच्या फलंदाजांना जास्त ऍडव्हान्टेज आहे. तरी देखील 2 षटकार या आतापर्यंत आपण स्क्वेअर लेग आणि कव्हरला बघितलेले आहेत. यस, डाव्या यष्टीच्या बाहेर आहे, इथे वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती नोंदवली जाते. बदललेले नियम आत्मसात करून घ्या, कारण वाईड साठी नवीन आलेल्या नियमाची अंमलबजावणी होते. त्यामुळे सरसकट डाव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू तुम्ही वाईड मागाल तर तो मिळणार नाहीये. 1 फूट डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असेल तरच वाईड दिला जाईल. आणि मला वाटतं पंचांच्या या सोयीसाठी आपण तिथे लाईन ड्रॉ करून घ्या, जेणेकरून पंचांना देखील समजेल की फलंदाजाचा गार्ड कुठे आहे, लाईन कुठे आहे, चेंडू कुठून गेलेला आहे. कोणत्याही संघावरती अन्याय नको आहे, कारण जर इकडं तिकडची लाईन जर आपण थोडीशी पकडली तर त्याचा परिणाम होतो. लगेच व्हॉट्सअप वरती व्हिडिओ येतात की हा बॉल इथून गेलेला आहे, हा वाईड दिलेला नाही, हा बॉल इथून गेलेला आहे, हा वाईड दिलेला आहे. तर अशा प्रकारची चर्चा मग व्हॉट्सअप ग्रुपवरती भरपूर चालते. तर सूरज सर, आपण थोडीशी काळजी घ्या, कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी या स्पर्धेमध्ये होणार नाही याची आयोजक, कॉमेंटेटर्स, स्कोरर्स आणि अंपायर सगळे काळजी घेतील आणि प्रत्येकाला समान न्याय मिळेल या भूमिकेतून आपण जाणार आहोत. खर तर त्याचसाठी ही स्पर्धा गेली 5 वर्ष आपण बघतोय. इथे यस्कडक पायचे उंच चेंडू आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू खाली, मात्र कॅच ड्रॉप होणार आहे. जीवदान, भरपूर जीवदान मिळालं. मला वाटतं हा 4था कॅच सुटलेला असेल. वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये खेळावं लागतं. आपल्याला माहिती आहे, भारतात जरी तुम्ही खेळत असाल तरी सुद्धा 3 वेगवेगळ्या ऋतू असतात. त्यामुळं इन्व्हायरमेंटल कंडिशन्स प्रत्येक वेळी डिफरंट असतात. यस, यावेळेस टायमिंग बेमिसाल आहे, दिमागदार, अत्यंत सुंदर, लाजवाब षटकार. डॉक्टर पवार गोलंदाजी करतायत आणि पहिलाच चेंडू, पहिला षटकार या षटकातला आपण बघतोय. तर नवीनच आहे, मगाशी उद्घाटनाला दिलता, जुना बॉल एक पण शिल्लक नाही आपल्याकडे. पहिलाच सामना आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस नवीन बॉल तुम्हाला मिळेल असं, जुना बॉल मिळेल असं शक्य नाहीये. त्यामुळं आणि काय नाही, आपण पहिल्या 2 बॉलला 2 6 आलेले आहेत. त्यामुळे जुना नवीन असा काही भेद करू नका. इथं प्रत्येक कोणताही बॉल बाहेर जातोय, कारण 10X कंपनीचे बॉल आहे जे फलंदाजांचे अत्यंत प्रिय आहेत. वाह, कव्हर्स मध्ये एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा.
वीर विजय संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. अकलूज संघाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपले सर्वांचे अत्यंत लाडके युवा नेते सन्मान्य श्रीराज भैया माने देखील उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय श्रीराज भैया माने अध्यक्ष माळशिरस तालुका क्रिकेट असोसिएशन श्रीराज भैया माने विनंती करतो आपण मंचावरती या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तर अर्धशतक अभिकडून इथे अर्धशतक पूर्ण होतोय. हा चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक खाली ड्रॉप होईल कॅच आणि मिळतील 6 धावा. षटकार मला वाटते हाताला काहीतरी जखम झालेली असावी. डॉक्टर पवार आहेत तिथे, त्यामुळे काही चिंता करू नका. लगेचच प्रथम उपचार त्या ठिकाणी उपलब्ध होतील. तर शेवटचं षटक इथे संपलेलं आहे. 5 षटकांच्या निर्धारित खेळ संपल्यानंतर 102 धावा फलकावरती एसके फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल्स दत्तनगर संघाने लावलेले आहेत. तर 103 धावांचं आव्हान पांडुरंग सहकारी साखर कारखाना संघासमोर उभं राहिलेलं आहे. 56 धावांची नाबाद खेळी अभि रिसवडकरने इथे साकारलेली आहे. अभिनंदन अभि रिसवडकर, आपलं भरपूर कौतुक आहे आणि अर्धशतकासाठी आपल्याला भरपूर शुभेच्छा आहेत. तर पांडुरंग सहकारी साखर कारखाना चला आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तर क्षेत्ररक्षणासाठी लगेच दाखल होईल, जास्त वेळ घेऊ नका. बापू महाडिक आपलं बक्षीस घेऊन जा. 500 रुपयाचं बक्षीस दिगंबरजी पिसे यांच्याकडून आपल्याला दिलेले आहे. 2 विकेट पहिल्याच षटकामध्ये आपण काढल्याने, विशेष म्हणजे खेळाडू जे बाद केले ते काही साधे सोपे नव्हते. अभि भांगे आणि मला वाटतंय श्रीनाथ कटके अशा 2 दिग्गजांना बापू महाडिक यांनी बाद केले. दिगंबरजी पिसे यांना विनंती करतो आपण या. आपल्याच शुभ हस्ते बापू महाडिक यांचा 500 रुपये बक्षीस देऊन गौरव करा. त्याचबरोबर माळशिरस तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्रीराज भैया माने पाटील, श्रीराज भैयांना विनंती करतो आपला सन्मान संपन्न होतोय, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. नगरसेवक प्रकाशजी नवगिरे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान बापू महाडिक यांचा मंचावरती संपन्न होतोय. 2 विकेटसाठी दिगंबर पिसे यांनी त्यांना 500 रुपयाचं बक्षीस दिलेले. तर यानंतर वीर विजय अकलूज विरुद्ध पिरळे अशी लढत आपण या ठिकाणी जाहीर करतोय. तर विनंती आहे पिरळे संघाचे संघनायक, चला दोन्ही संघांना विनंती आपली टीम लिस्ट घेऊन या. दोन्ही संघ आपली टीम लिस्ट घेऊन या. पिरळे संघ आणि वीर विजय अकलूज माळशिरस तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्रीराज भैया माने पाटील आवर्जून उपस्थित आहेत. एक चांगले खेळाडू म्हणून देखील त्यांचा आपल्या सगळ्यांना परिचय आहे. त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील युवांचं एक आशास्थान म्हणून देखील आम्ही त्यांच्याकडे बघतोय. युवा नेते आदरणीय श्रीराज भैया माने पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक राजरत्न बापू नाईक नवरे यांना विनंती करतो आपण श्रीराज भैया माने पाटील यांचा सन्मान करा.
भैयांचा सन्मान संपन्न होतोय. आपल्या स्पर्धेसाठी नेहमी त्यांचं भरपूर सहकार्य आपल्याला लाभतं. माळशिरस तालुक्यातल्या क्रिकेटला ज्यांनी शिस्त दिली, ज्यांनी मोठा मंच उपलब्ध करून दिला, अनेक खेळाडू आज माळशिरस तालुक्यातील राज्यभर देशभर खेळत आहेत. आम्ही भैयांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि विशेषतः लाईव्ह ॲक्शन मध्ये आपण आज भैयांना बघणार आहोत यानंतरच्या मॅच मध्ये. तर लगेचच दुसरा सामना या ठिकाणी आपण उद्घोषित करतोय. वीर विजय अकलूज विरुद्ध पिरळे. बी ग्रुप मधला हा सामना आहे. मेजर 11 पिरळे विरुद्ध वीर विजय अकलूज. दोन्ही संघाचे संघनायक या टॉसला येताना टीम लिस्ट घेऊन या. त्याबरोबर एसके फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल दत्तनगर संघाने 102 धावा बनवल्यात. 103 धावांचं आव्हान पांडुरंग सहकारी साखर कारखाना संघासमोर. स्टेजच्या बाजूला काही आमचे उत्साही क्रीडा रसिक आहेत, त्यांना विनंती तुम्ही बाजूला जा. इथे गर्दी करू नका. प्रेक्षकांना विनंती आहे, स्टेजच्या बाजूला गर्दी नकोय. आपण इतर बसण्याची व्यवस्था देखील आहे. झाडाखाली जाऊन सामन्याचा आस्वाद घ्या. तर मॅचला सुरुवात होते आणि आपल्या शहरामध्ये पहिल्यांदाच आपण एक नवीन आवाज ऐकणार आहोत. रत्नागिरीचे गोपी जाधव सर आपल्या समवेत आहेत. विशेषतः ज्यांना रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे, त्याचबरोबर पुण्यातल्या देखील अनेक मोठ्या स्पर्धा आपण त्यांचा आवाज ऐकलेला आहे. तर मी स्वागत करतो गोपी जाधव सरांचं. थँक्यू. येस, थँक्यू. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यास पहिल्याच मॅच मध्ये सेट केलेलं आव्हान आता पूर्ण करायचं आहे. त्यासाठी दोन्ही फलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल. डॉक्टर प्रमोद पवार आणि त्यांच्या बरोबरीने अण्णा लोखंडे हे दोन्ही बॅटर सज्ज आहेत. तो दुसऱ्या बाजूला अनिल पवार. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा एक्स्ट्रा कव्हरला खेळ आहे. डीप मध्ये फिल्डर धावेल. बॉल चाललाय जमिनीला गुदगुला करत आणि अखेर अडवण्यात यश आलंय. तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं एक अर्धशतक पाहायला मिळालं. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक तगडं आव्हान, एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. सुरुवात इथे 2 ने केली आहे. परंतु या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. प्रत्येक सामना इथे महत्वाचा आहे. ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल जाईल लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. 3 धावा सध्या धाव फलकावर आहेत. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. आज 5व्या पर्वाचा पहिला दिवस. मिड विकेटला खेळलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश आणि बरोबरने धावबादची विकेट. क्रिकेटमधली आत्महत्या. आणि प्रश्न असेल फलंदाजासाठी, गरज होती का? तर उत्तर येईल गरज नव्हती. अशा वेळेला केलेली चूक. परंतु क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही आणि अखेर बाद झालाय. खांदे खालावलेत. पहिला धक्का लागलाय. टीमची टोटल सध्या धाव फलकावर आहेत 2 धावा. 3 धावा 1 गडी बाद. तर नेक्स्ट मॅच साठी कॉल आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी दाखल बा. वीर विजय विरुद्ध मेजर 11 पिरळे. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे बी रेडी फॉर टॉस. नाणेफेकीसाठी लगेचच मुख्य मंचावर या. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. सुपंत चषक 2025 श्रीपूर या नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर 5व्या पर्वाचा दिमागदार सोहळा. पहिल्या सामन्यामध्ये आपण दाखल झालेलो आहोत. अनेक मान्यवर दाखल झाले, त्या सर्वांचं स्वागत. नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला. संदीप कव्हर्स मधून उडवला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. 2 क्षेत्ररक्षक धावतात. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आखो में इशारा आणि बरोबरच 2 धावा मिळत आहेत.
दुहेरीच्या मदतीने डावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आहे स्कोर कार्ड 5. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमचे गुणलेखक नितीन आमच्यासोबत जोडले गेलेत. तेवढे चांगले लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in यांच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटनी पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टोनचा बॉल ऑन साइडला लॉफ केलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर धावेल तोपर्यंत बॉल चाललाय. टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकार. सुपंत चषक चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड आहे 9. सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्ले चालू आहे आणि टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग दाखवणं गरजेचं असेल. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर अशा वेळेला मोठे फटके खेळणं भरपूर गरजेचं, कारण डोंगर मोठा आहे, तो पार करायचं. सुरुवात चांगली आहे. पुन्हा कोलवट टप्प्याचाच बॉल वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. समोर खेळाय लॉंग ऑफला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक या वेळेला बॉल थांबवलाय. एका सेक्शनला थ्रो केलाय. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता आणि अखेर दुसरी धाव थोडीशी जोखीम होती परंतु ती स्वीकारली. इथे देखील आखो मी इशारा पुन्हा पाहायला मिळाला. 2 धाबा इथे मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड आहे 11 धाबा. पहिलं षटक दुसऱ्या डावातलं सुपंत चषक 2025 हा महासंग्राम 5वं पर्व त्यातच सर्व आणि या 5व्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व असे हे दर्जेदार पर्व आदरणीय सोमा होळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. सुपंत चषक 2025 मध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. किरण दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू चांगला फिरवलाय पण तो वाईट बॉलचा सिग्नल. ये संपा सिग्नल आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजे वाईट बॉलची घोषणा इथे झाली आहे. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 12. 100 पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट वर नजर ठेवावी लागेल. हे लक्ष मोठं आहे पण ते पार करावं लागणार आहे. किरण ओव्हर दी विकेटने चांगल्या टप्प्यावरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवलाय. फिंगर रोल केली. चांगला ऑफ कटर इथे पेश केलाय. कव्हर्स मधून खेळण्याचा प्रयत्न. कोणतेही कनेक्शन नाहीये. चेंडू सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथे पाहायला मिळाला हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ थोडासा मागे चाललाय. ओ एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि थ्रो. परंतु आता हा थ्रो ओव्हर थ्रोच्या रूपाने होतोय की काय असं चित्र पाहायला मिळतं आणि अखेर जमिनीला गुदगुल्या करत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार मेहनतीने कमावलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं अशी परिस्थिती झाली. हा नशिबाचा चौकार येतोय. धावा मिळणार आहे तिथे तब्बल 5 धावा. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. मेजर अनिलजी धडस यांचे देखील आगमन झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. सुपंत चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. नशिबाचा चौकार आणि क्रिकेटचं परिसूत्र मी मगाशीच उल्लेख केला की चुकीला माफी नाही. ते अतिघाई संकटात घेऊन गेले. किरण पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फिरवलाय बॉल. चांगला फिरवला पण तो कव्हर्स मधून स्वीपर कव्हरच्या दिशेने यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू चाललाय. इथे देखील चौकार मिळतोय. 4 धावा. चांगली बॅटिंग. या चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होईल. 21 धावा धाव फलकावर आणि बरोबरच पुढच्या सामन्यासाठी वीर विजय आपल्याला विनंती आहे तुमच्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवा. बॅकफुटला गेलाय. स्क्वेअर कट करायचा होता. पॉइंटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. कॉपी बुक फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका. 12 फेब्रुवारी 1949 त्यांचा जन्मदिवस. संपूर्ण कारकीर्द स्क्वेअर कटची बादशाह म्हणून गाजवली आणि अगदी त्यांच्या शैलीमध्ये खेळलेला फटका पण तो कोणतीही धाव नाहीये. पुढे टाकलाय बॉल. ड्राईव्ह केलाय. गॅप मधून काढलाय. अलॉंग दी कार्पेट. दणदण करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणी चौकार. येस थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. हा बॉल चांगला
अनेक वर्ष लेदर क्रिकेटची अविरत सेवा केलेली गुडू देऊशकर काका यांचं देखील आगमन झाले. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन असं नसतं बा. अनेकांनी क्रिकेट जगवलं या नगरीमध्ये, या तालुक्यामध्ये. सर्वांचं योगदान क्रिकेटसाठी मोठं आहे. पण तो मॅचच्या दिशेने जर आपण पाहिलं तर विकेट आली आहे, ही महत्वाची विकेट. दुसरा धक्का इथे बसलाय, फलंदाज बाद होतोय. धाव संख्या स्कोर कार्डवर आहे धाव फलकावर 25 धावा, 25ला 2, 25 फॉर 2. एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा. भागीदारी आयुष्याच्या प्रवासामध्ये, उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप ही भरपूर महत्वाची राहते. आणि या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर ती भागीदारी गरजेची आहे. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. आणि आता नवीन फलंदाज, न्यू बॅटर इन अक्षय काळे, एक वलयांकित खेळाडू आहे. भरपूर अपेक्षा असतील, पण समोर आहे सध्या गोलंदाजी करत असताना अभिभांगी, जो सातत्याने चर्चेत राहतो हा खेळाडू. पहिलाच बॉल एक्सप्रेस बॉल होता, बॅटची कड घेतली, फ्लाय स्लिपला फिल्डर आहे, रन मिळणार नाहीये. मेजर अनिलजी दरस साहेबांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय राजरत्न दादा नाईक नवरे आणि जिगरबाज ग्रुप यांच्या वतीने तो सन्मान होईल. आणि सन्मान करत असतानाच मानवंदना देणारा हा चौकार देखील आलाय. जो काव कॉर्नरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, तिथून चांगला गॅप शोधला आणि हा चौकार आलाय. सुपंत चषक चौकार. नेक्स्ट मॅच मध्ये देखील अनेक तारे सितारे खेळताना पाहायला मिळतील. आदरणीय सोमा होळकर साहेबांचा देखील आपण इथे सन्मान करतो आहोत. अजून एक एक्सप्रेस बॉल पुणे सोलापूर हायवे वरून ट्रॅव्हल झाला. डोळ्यांची पापणी लवते न लवते तो पण ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा डॉट बॉल. बॅकफुटला जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल सईद लॉंगॉनला एक टप्पा घेतलाय, चांगला टॉस मिळालाय आणि अखेर प्रयत्न कमी पडले. चौकाराची हमी मिळते. हा आलाय चौकार. सुपंत चषक चौकार. विभागी कोणती विकेट. फुल टॉस होता, थोडासा बाहेर जात असताना स्क्वेअर लेगला खेळला. गॅप मोठा आहे, दोन खेळाडूंना टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुपंत चौकार. पिरळे तुमच्यासाठी शेवटचा कॉल आहे. तुमच्या संभाव्य खेळाडूंची यादी ही लवकरात लवकर सुपूर्द करा. थँक्यू. चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलाय, थोडासा आतमध्ये आला. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथे प्राप्त केले. सिंगल बरोबरच ओव्हरची इथे समाप्ती होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वर 39. 103 धावांचा डोंगर इथे पूर्ण करायचा आहे. सुपंत चषक 2025 पाचव्या पर्वाचा हा महासंग्राम आदरणीय राजरत्न दादा नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप यांच्या माध्यमातून हा दैदिप्यमान सोहळा, याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच काय तर सुपंत चषक 2025 पाचव्या पर्वामध्ये पहिला दिवस इथे रंगत असताना मॅच नंबर 1 मध्ये 103 धावांचा डोंगर पूर्ण करायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 39 आणि इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 64 धावा. 12 बॉलमध्ये 64 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत करायची आहे. आउटसाइड ऑफ थोडासा बाहेर गेलाय. स्मॅश करायचा होता बॉल. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता.
तोपर्यंत चांगला थ्रो केला गेला, त्यामुळे एका धावेवर समाधानी व्हावं लागलं. बरोबरच एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावफलक 40 वर पोहोचलाय. आता इथून पुढे तब्बल 63 धावा बनवायच्यात. 11 चेंडूंचा सामना इथे करायचा आहे. वेग वाढवलाय, लॉफ्ट केलाय, स्लॉट मध्ये टाकलाय, पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, सुपंत चषक षटकार. इथे चांगलं कमबॅक केलंय. नेक्स्ट मॅच मध्ये टेनिस क्रिकेट विश्वातला एक तारा आज या क्रीडा नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सुपंत चषक 2025 मध्ये इंदापूरचा टायगर एजाज कुरेशी इन ऍक्शन असेल. विजय टीम कडून वेलकम एजाज, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला लो फुल टॉस होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न केलाय, फ्लिक केलाय, मनगटी फटकाय, ताकद दाखवली आहे. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, सुपंत चषक षटकार. या षटकारांनी धावसंख्या वाढील. थँक्यू डीजे. 52 धावा, 50 अप. शॉट ऑफ लेंथ, आखू टप्प्याचा चेंडू टाकलाय, आपट बार. ते बाउन्सर टाकलाय, तिकड बाउन्सर. या चेंडूने फलंदाजाला विचारलं, हाय हॅलो, दुपारच्या जेवणाची काय व्यवस्था केली आहे का? एवढ्या जवळून निघून गेलाय. तिकड बाउन्सर त्याचं उत्तर दिलेलं नाहीये, पण तो या चेंडूवर उत्तर दिलं जाईल का? फटका हवेत आहे, फटका फसलाय. गोलंदाज स्वतः दाखल होते आणि त्याने झेल टिपलाय. इथे उत्तर मिळालंय आणि बरोबरच विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद. अक्षय काळे बॅक टू दी पवेलियन. पंचांना विनंती आहे, वेळेचं बंधन असेल. 5 षटकांसाठी प्रत्येक डाबाला निर्धारित वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे स्पीडअप करा. एक काळ होता मित्रांनो, घड्याळ कुणाकडेही नव्हतं, वेळ सगळ्यांकडे असायचा. आज प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ आहे, परंतु वेळ कुणाकडे नसतो. वेळेचं बंधन असेल. प्रत्येक मॅचसाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेली आहे. ऑनफिल्ड ऑफिशियल्स आपल्याला विनंती, आपण देखील ऑनफिल्ड सूचना द्या खेळाडूंना. थँक्यू. तज्ञ असा पंच पॅनल या स्पर्धेसाठी लाभले. पण तो मॅचच्या दिशेने जाऊया. थोडंसं बॅकफुटवर गेलाय बॅटिंग करणारा संघ दुसऱ्या डावामध्ये. मारुती आला, एक नवीन फलंदाज, गोलंदाज आहे, माफ करा. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल चाललाय डीप पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय, स्वागत केलंय. 4 धावा. मांगली नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, परंतु दुसऱ्या बाजूने डॉक्टर प्रमोद पवार यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. काही काय लढत देण्याचा प्रयत्न ते करतायत, परंतु आता भरपूर धावा गरजेच्या आहेत. परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करता येत नाही. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ. आदरणीय राजरत्न दादा नाईक नवरे यांना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये भरपूर दिवसांची त्यांची मेहनत आहे. त्यांच्या बरोबरने जिगरबाज ग्रुप एकत्र येत असताना ही भव्य दिव्य स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. अजून एक वेळेला हा पूल आहे, पॉवरफुल आहे आणि आता चेंडू गुल झालाय, सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सुपंत चषक षटकार. मारुतीवर देखील हल्ला चढवलाय. स्ट्राइक एंडला खेळत असताना आता गिअर शिफ्ट केलाय. पेशाने डॉक्टर आहेत, पण सध्या सर्जरी करतायत गोलंदाजाची असं म्हणायला हरकत नाहीये. लेट पण थेट बॅटमधून फटके यायला लागलेत. सुरुवात थोडीशी अडकणारी राहिली. विकेट रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये मिळाल्या, तिथून फलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफुटला गेला. पण आता शेवट गोड करायचा आहे. प्रत्येक सामना महत्वाचा आहे. गोलंदाज तयार, राऊंड विकेटने जाईल. कोलवट टप्प्याचा बॉल उडवलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, सुपंत चषक षटकार.
दोन्ही संघाचे सर्व खेळाडू मुख्य मंचाच्या समोर येतील, जिथे ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफीच्या समोर लाईनअप करा किंवा तिथे दाखल व्हा. आपल्याला विनंती आहे, दोन्ही टीमचे सर्व खेळाडू पुढचा सामना जे खेळणार आहेत यावेळेला हुक केलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लीगला जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न आहे आणि ते पहा बहुधा चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेला, ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाने भरपूर प्रयत्न केले, तू थांबवलाय का? आदरणीय इक्बालजी मुलानी यांचा देखील सन्मान केला जाईल. आमचे करणजी यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाणार आहे. विनंती आहे आपण सन्मान स्वीकारा. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ मुख्य मंचाच्या समोर जिथे ट्रॉफीज आहेत तिथे दाखल व्हा. 103 धावांचं लक्ष, करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. आज अजेंडा असतो आमच्या आदरणीय राजरत्न दादा नाईक नवरे आणि जिगरबाज ग्रुप यांचा. आणि ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला 5व्या पर्वामध्ये दाखल झाली आहे. चेंडू क्रॉस बॅटने खेळाय, डीप मिड विकेटला जाईल बॉल, थांबवलाय चेंडू, तोपर्यंत सिंगल मिळते. थ्रो गोलंदाजाच्या दिशेने यावेळेला अचूक होता. कलेक्शन थोडंसं अडकत आहे, मात्र कोणतीही अतिरिक्त धाव घेतलेली नाहीये. एकाच धाबेवर समाधानी. दोन्ही टीमचे कॅप्टन मेजर 11 पिरळे, आपला कॅप्टन पाठवा. सातत्याने आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, यानंतर पेनल्टीज पात्र होऊ नका. आणि बरोबरने सामना समाप्त झालेला आहे. 103 चा पाठलाग करायचा होता. रेग्युलर